Many happy returns of the day, Mr. Sharma. जनार्दन सरांची परमिशन असेल तर सगळ्यांसमोर मी माझं एक छोटंसं स्किट सादर करणार आहे. Oh yes, go ahead. आमच्या गावाच्या शेजारी एक येडपट गाव आहे आणि त्या येडपट गावात एक वेडपट डॉक्टर आहे. एकदा काय झालं माहितीये का, त्यांचं पहिलं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन थिएटर मध्ये हे डॉक्टर चक्क हार घेऊन गेले होते. आणि एकदा दुसऱ्या पेशंटचं ऑपरेशन करताना ना कैचीच विसरले आतमध्ये आणि वरून शिवून पण टाकलं त्यांनी. Stop this. चला सेलिब्रेशन संपलं, कामाला लागायचं. May I come in? May I come in, sir? Dad, कुठे हरवलात? अरे यश, तू कधी आलास? ये ना बस. नाही ठीक आहे. कसला विचार करत होता? नाही मी हां, तू ते पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला कॉन्फरन्स आहे त्याचे पेपर्स घ्यायला आला होतास ना? मी इथेच ठेवले होते. नाही. मग आई तिच्या एनजीओ मधल्या एका बाईला घेऊन येणार होती चेकअपसाठी. ठीक आहे, येऊ दे ना. तुमच्यासोबत घरी जाईल असं म्हणत होती. पण मग हे तू का सांगतोयस मला? कारण ती तुम्हाला मगापासून फोन करते आणि तुम्ही तिचे फोन उचलत नाहीये, म्हणून तिने मला सांगितले तुम्हाला सांगायला. जाल ना तिला घेऊन? यश, एक काम कर, आईला सांग की तू टॅक्सी करून जा घरी. मला घरी सोडायला जमणार नाहीये तिला आज. मी जरा बिझी आहे, मला ते पेपर्स बघायचे. डॅड, मला असं वाटतं की तुम्ही घरी जाऊन आराम करावा. अंजली, थँक यू. आजचा दिवस पण वाईट आणि कॉफी तर त्याहून वाईट. ओमकार, दिवस वाईट आहे असं कधीच म्हणायचं नाही. आणि शर्मा अंकलचा बर्थडे सेलिब्रेट केला ना आपण. वा ग, पण माझ्या मूर्खपणामुळे सगळ्याचाच विचका झाला ना. तसंही नाहीये. आपण बर्थडे का सेलिब्रेट केला त्यांचा? त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आणायला. आणि किती खुश होते ते, हो ना? नाही अंजली, मी ते स्किट केलं नसतं ना तर जनार्दन सर चिडलेच नसते. जेव्हा तू त्या स्किटची सुरुवात केलीस ना तेव्हा जनार्दन सर ती स्किट खूप एन्जॉय करत होते. हो, पण जेव्हा तू ऑपरेशनचा विषय काढलास तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ऑपरेशन? हो, ऑपरेशन. तुला आठवतंय आपल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चिंगीची केस आली होती? हो. तिला ऑपरेट करायचं होतं. जनार्दन सर इथेच होते. मी त्यांना बोलवायला सुद्धा आले. म्हणाले, सर चला, तिला ऑपरेट करायचंय. पण त्यांचा चेहरा तसाच झाला होता जसा आज होता. खूप अपसेट झाले होते ते आणि काहीही न बोलता ते तिथून निघून गेले. आजही एक्झॅक्टली तसंच घडलं. अंजली, तुझं ॲनालिसिस एकदम करेक्ट आहे. गुरु आहेत रे ते माझे. ते अपसेट झाले ना की कुठेतरी मला सुद्धा त्रास होतो. पण मी फाइंड आउट नक्की करणार की एक्झॅक्टली काय झालं. पण शोधणारेस कसं तू?
त्यांच्या एखादी जवळची व्यक्ती भेटली ना जी त्यांना खूप ओळखते, त्यांचं मन ओळखते, कदाचित ती सांगू शकेल ना आपल्याला काय एक्झॅक्टली काय घडलंय ते. पण जवळची व्यक्ती म्हणजे नेमकं कोण? यशस्वी सर तर अजिबात नाही. मला नाही माहित, म्हणजे एक्झॅक्टली कोण, कसं, काय हे मी नाही सांगू शकत, पण मी शोधून नक्की काढणार. ओके, हे चल मी निघतो. ते तीर्थाचा पत्ता शोधून काढायची जबाबदारी यशस्वी सरांनी माझ्यावर टाकली. ती एक वेगळी खिंड लढवायची मला. हा चल. ओंकार, हॅव अ ग्रेट डे. गुड. थँक्यू. चल. मी उचलते. सॉरी, मलाच मॅनेज करता आलं नाही, तुला त्रास दिला. काकू, अहो सॉरी काय, गडबडीत होतं असं. हे घ्या. थँक्यू. तुमचा कोणी पेशंट ऍडमिट आहे का? ऍडमिट नाही, चेकअपसाठी आणलंय. ओ, हरकत नाही, तुम्ही काळजी नका करू. इथून सरळ जा, राईट घेतल्यानंतर हेल्प डेस्क आहे, तिथे तुम्हाला असिस्ट. नाही तर मलाच सांगा ना एक्झॅक्टली काय झालंय पेशंटला. ते अशक्तपणा आलाय, खात नाहीये. मग तुम्ही त्यांना सरळ ओपीडी मध्येच न्या. हो, तिला पाठवले मी पुढे. हे एक बरं केलं. इथून सरळ गेल्यानंतर डावीकडे ओपीडी आहे. नाहीतर एक काम करते, मीच तुम्हाला तिथपर्यंत सोडते. चला. नाही नाही, नको नको, मी जाते ना. थँक्यू. नक्की? हो हो, मला माहिती आहे इथे सगळं. हो का? ओह, मी मला ऍक्च्युली वाटलं तुम्ही पहिल्यांदाच आलाय म्हणून. मी सॉरी. हा, येते मी. बाय काकू. बाई भेदनू. वा वा वा. गुड इव्हनिंग आशा मॅडम. गुड इव्हनिंग सर. जय महाराष्ट्र तीर्था. नमस्कारा. बरं बाई, नमस्कारा. कसं वाटतं आता? अरे इरेक तुलू भाषे भरपूर जाते बघा. दाय पातेरू जरू पातेरले ते तुलू भाषेत. म्हणजे अच्छा, मी बोलू. मी यांच्या उला तीर्था. यांचा काय? बरं, आता मला सांग, कुठे राहते तू? कुठे राहते? घर. इल्ला म्हणजे घर. इल्ला वॉल उंडू म्हणजे कुठे राहते? इल्ला वॉल उंडू. इल्ला मुल्तू स्थरता पोदू अल्प मस्त मल्ला कुक्कुदा मरे उंडू. कुक्कुदा मरे दप्पिराव मल्ल 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 पाइपलाइन उंडू. आ पाइपलाइन दप्पिराव ये ना इल्ल. मल्ला 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 एकच शब्द कळला, पाईपलाईन. सारी पाईपलाईन मध्ये राहते ही. पाईपलाईन मध्ये कशी राहील? पाईपलाईनच्या आजूबाजूला कुठेतरी राहत असेल ना. पण मुंबईत तर एवढ्या पाईपलाईन्स आहेत, कसं शोधायचं हिचं घर? थांबा, अजून एक प्रश्न विचारतो. तीर्था, काय काम करते तू? काम कसं? काम म्हणजे काम काय केलंसा करते तू? आ गोड है ಗೋಡೆದ ಕಲ್ಲು ಮತ ಪತ್ತೊಂಡು ಕಲ್ಲು ದೆತ್ತೊಂಡು ಮಂಡೆದ ಮಿತ್ತು ಬೇಲೆಗೆ ಪೋಪಿನಿ. अच्छा अच्छा, अहो भाजी विकते ती. हो, भाजी तरकारी केलं सा. अय्यो
इजी जी जी इजी 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 करून सांग ना मग. किती कठीण करून सांगते, सोपं करून सांग ना. यश, तू इथे कसा? रोहिणीला अर्जंट सिझरिनला जावं लागलं, सो म्हणून मी आलो. ओके ओके. हाऊ इज शी? शी इज फाईन. बीपी थोडा लो झाला, पण अशक्तपणा खूप आहे. अरे जेवतच नाहीये, मग अशक्तपणा येईल नाही तर काय. संगीता, हळू सावकाश. ज्या नवऱ्याने तुला घराबाहेर काढलं त्याचा विचार करून का खंगतेस तू? आता सगळं विसरायचं आणि नव्याने पुढे बघायचं काय? आपली संस्था आहे की नाही पाठीशी, मग काळजी करायची नाही अजिबात. यशस्वी, औषधं लिहून दिलीस का तिला? हो, पण त्यांना 1 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, कारण त्यांचा बीपी खूप फ्लक्च्युएट होतो. ओके, हरकत नाही. सिस्टर, येस सर. त्यांच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा आणि त्यांना जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट करा. ओके सर. ह्या घेऊन जातील तुम्हाला. यशस्वी, रोहिणी नसताना इतर कुणाला न पाठवता तू स्वतः चेक करायला आलास. थँक्स रे बाबा. कमो नाही, थँक्स काय ते. बरं मला सांग, ते फ्रुट्स दिले होते ते खाल्लेस ना? ते वेळ नाही मिळाला आज. यश, हे तुझं नेहमीचं उत्तर आहे. अरे डॉक्टरांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं की नको? तुम्ही स्वतः ठणठणीत राहाल तेव्हा पेशंटला बरं कराल ना? कमाल आहे बाबा. आता जाऊन खातो. कॉफी कमी केली असेल ना? करतोय म्हणजे नाही केलीस? करीन गाई, प्रॉमिस. हो, उद्यापासून. बरं, मी थोड्या वेळातच निघतोय, आपण एकत्र जाऊ. डॅड नंतर येतील, ते बिझी असतील ना त्यांच्या वॉर्डमध्ये. आपण एकत्र जाऊ. बिल्डिंग बिल्डिंग कल्ल कल्ल. कल्ल म्हणजे कल्ल दगड. कल्ल म्हणजे दगड. कल्ल 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 मला पुढे. कल्ल मंड मित्त मी दीद बेलग पोपिनी. कल्ल मंड मित्त डोक्यावर ठेवून जा. अहो, दगड डोक्यावर घेऊन ती बिल्डिंग बांधायचं. मजूर आहे ना तू? बांधकाम मजूर आहे ती. केलसा बिल्डिंग केलसा. बेलद पोन्नो. हाय ग. बर, अम्मा आप्पा काय करतात? अम्मा आप्पा अम्मा इंकना अम्मा पण बरोबर. सिस्टर, अम्मा आप्पा गजकलेत वाटतं. रचकतील कशाने? मी विचारते. अम्मा आप्पा कुठे आहे? ಏನ ಅಮ್ಮ ಅಪ್ಪಗೂ ಗೊತ್ತಿದ್ಯಾನ್ ಮೂಲುಲ್ಲ ಬಂದದು ಈರೇನ ಅಮ್ಮ ಅಪ್ಪಗೂ ಮೂಲ ಎತ್ತೋನ್ ಬಲೆ. अच्छा, अम्मा आप्पांना बोलवायला सांगते ती. बोलवायला म्हणजे ते गचकले नाहीत, जिवंत आहेत. गोविंदा बाबरे. एक मिनिट. अम्मा आप्पांचं चित्र काढ. चित्र, ड्रॉइंग पाईपलाईन. अम्मा आप्पा. पाईपलाईन मध्ये जीव घुसमटून मरणारे वाटते मी. खूप वेगवेगळे अनुभव येतात गा इथे. म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि काही नवीन प्रश्न पडतायत. का ग? आता काय झालं? आम्ही आज एका पेशंटचा बर्थडे सेलिब्रेट केला हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तिथे अचानक जनार्दन. का ग? बोलता बोलता का थांबलीस? नाही काही नाही, नंतर सांगते तुला. पण आत्ता का नाही? आत्ता सांग ना. आई, मी तुला आत्ता सांगितलं ना तर टिपिकल आईसारखी वागशील तू. खूप टेन्शन घेशील. पण तू सांगितलं नाहीस तर मला आणखीन काळजी नाही का वाटणार?
बरं, खरं सांगू का मी तुला, आमची ही जी शिकण्याची प्रोसेस आहे ना ती खूप गमतीशीर आहे. म्हणजे जेव्हा असं वाटत असतं की आपल्याला हळूहळू आता कळतंय, हळूहळू आपल्याला सगळं येतंय, तेव्हाच नेमका असा एखादा क्षण येतो जेव्हा आपल्याला जे वाटतंय ते चुकीचं आहे का असं वाटायला लागतं. म्हणजे तर कसं सांगू मी, म्हणजे आपण एक एक पायरी चढत जेव्हा वरच्या पायरीपर्यंत पोहोचतो ना, आणि अचानक तिथे पोहोचल्यानंतर आपण जर घसरलो आणि खालच्या पायरीवर आलो तर कसं वाटेल. तू ना तिथे गेल्यापासून काहीतरी वेगळंच बोलतेस. इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस ना की मला मिलीला काही समजतच नाही. आई, अगं तुलाच तर सगळं कळतं ना माझ्या मनातलं. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहेस ना तू माझी. बरं, जेवलीस का? नाही अगं, तेच तर करतेय. तुझ्या आजचं जेवण इतकं मिस करतेय ना मी. तुला माहितीये, आम्हाला तिघांना वरण भात आणि लोणचं हे खाऊन खाऊन इतका कंटाळा आला. म्हटलं आज मस्त पिठलं भाकरी करूया, झणझणीत. भरपूर लसूण घातलास ना, आणि ते भाकरीचं पीठ कोमट पाण्यात भिजवलंस ना, म्हणजे सगळ्या भाकऱ्या छान फुगतील बरं का. गुरुजी, सगळं लक्षात आहे माझ्या. बरं बरं, चल आता लवकर जेव आणि झोपा लवकर, उगाच जागरण करत बसू नकोस. हो आई, कळलं. आणि सगळ्यांना सांभाळून घे. हा बरं आई, आई मी तुला जरा वेळात फोन करते. बहुतेक हे लोक आलेत. ठीक आहे, चल बाय. बाय. वेलकम. हाय अंजली. येस. खूप भूक लागली. हा, स्वयंपाक तयार आहे. अरे यार, वाढा ना लवकर. किती वेळ झाला, मला तर आवत नाही. लवकर आणचं. घ्या. आधी तिच्यामुळे लेट झाला. एक मिनिट, माझ्यामुळे काहीही लेट वगैरे झालं नाही. आली आईची आठवणाची उफाळून आली. भरपूर जेव, खूप जेवण केलं. हे मस्त झालंय ना सगळं, खूप छान. हे घे. अनु, आज तू बर्थडे पार्टीला का नाही आलीस ग? अगं, सपरे सरांनी एक खूप इम्पॉर्टंट केस दिली होती माझ्याकडे. आणि कसं आहे, आपली प्रायोरिटी शिकणं आहे ना. हा, असा सगळा टाइमपास करून काय फायदा होणार आहे. ह्या अशा परिस्थितीत फायदा तोट्याचा कोण विचार करतो. अंजली, तिने ना खरं तर बिझनेस केला पाहिजे. हे बघ, कसं आहे ना, आपण सगळेच इकडे आपापलं करिअर बनवायला आलो. अँड आय बिलीव्ह या अशा गोष्टींना फक्त आपल्याला डायव्हर्ट करतात. दॅट्स इट. मला हे पटतंय. नाही, पण आपण जसं पेशंटचा आजार समजून घेतो ना, तसं आपल्याला त्या पेशंटचं मन सुद्धा समजून घ्यायला हवं. हे पण पटतंय मला. ओमकार, तुला सगळंच पटतंय ना? एक काम कर, तू आहे ना खूप जेव. कारण कसं ही भूक तुझी थिंकिंग पॉवर अफेक्ट करते. हे असं काही नाही. तुला डिपिटलं पोटात गेल्यामुळे माझी थिंकिंग पॉवर अजून क्लिअर झाली. अंजली, तुला माहितीये का, आज जेव्हा त्या तीर्थाला माझं म्हणणं कळलं ना, मला कसलं भारी वाटलं यार. हो, वाटणारच ना. अरे असं काही नाही यार. आपला तो मतदारसंघच नाहीये. अच्छा. हो, माझं म्हणणं एवढंच होतं की जर पेशंटचा आपल्यावर विश्वास असेल ना, तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. एक मिनिट. म्हणजे एखाद्या पेशंटचा जर तुझ्यावर विश्वास नसेल तर तू काय वाईट डॉक्टर? That makes you a bad doctor. I can't believe how your confidence depends upon all of these things here. आता ही वकिलासारखं बोलते. काय पोटेन्शियल आहे या मुलीमध्ये? ते आहे.
कधी वकील, कधी डॉक्टर, कधी बिझनेस वुमन. भारी आहे. नाही पण मला असं वाटतं की अनु जे म्हणते ना, थांबा ना जरा, थांबा ना. अरे एवढं छान छान जेवण आहे, पिठलं आहे, भाकरी आहे, ठेचा आहे. तुम्ही काय गप्पा मारत बसले, कशाला वाद घालताय? ही पिठलं भाकरी उत्तम आहे यावर आपलं एक मत आहे की नाही? प्रश्नच नाही. अरे मग जेवा ना. मी तर बाबा रापून खाणार आहे. ती भाकरी घे.